नमस्कार मंडळींनो, मी कोकणी माणूस बाबूदादा स्वागत करता तुमचा सगळ्यांचा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। काल घरभरणीचा कार्यक्रम झाला, सगळा व्यवस्थित पूजा वगैरे पार पडला आणि आता आम्ही सकाळी 7:30 वाजलेत पूजेचं मखर विसर्जन करायला चाललेलं आहे। माझ्या संगाती आहेत आमचा आनंदादा, मागं आहेत तर केलव्याच्या पानांमुळे दिसत नाही आहेत आणि पाऊस म्हणजे मरणाचा आहे। म्हणजे काल घरभरणीला फक्त घरावाटल्या फेऱ्या मारताना थोडासा नव्हता, तेव्हा पटकन झाला, पण नंतर जो सुरू झाला आहे तो दिवसभर लागून रात्रभर लागून अगदी जो मागच्या वेळी तुम्हाला सुकापारा दाखवला होता त्याला हौर काढला नाहीत, उपलडीचं हौर आला आहे। एवढा पाऊस लागला रात्रभरने, आता पण रिमझिम चालूच आहे। म्हणून एखादा छत्री खांद्यावर केलं आणि एखादा मोबाईल धरून चालताय मी। आणि आता आपल्याला काही जास्त लांब जायचं नाही, आमच्या वाडीच्या गणपतीच्या ढोवावरच विसर्जन आपण करू शकतो, जवळच आहे। पावसाळ्यात काही टेन्शन नसतं, फक्त उन्हाळ्यात जेव्हा पूजा असतात तेव्हा आपल्याला तिकडे ब्राह्मणवाडीत जायला लागतं खाली एकदम। परवा आम्ही देवलात जाताना जो पूजेचा फुलार जो आनंदाने विसर्जन केले होतं ना त्यांच्या तिथं जायला लागतं। तर आता तुम्हाला मी नजारा दाखवतो आमच्या पर्याचा। परवा सुका परा बघितला ना, ढुंक्याचा परा, त्याला आता उपलट आले। बघूया चला, हा आहे आपला ढुंक्याचा पर्या। हा बघा पाणी, परवा इथनं गेला आपण सुका होता, आता भरपूर आहे। चौका 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 चौका, हा बघा किती आलाय तो, मस्त आहे ना। चला आता केलबदीला आनंदाजवळ खांद्यावर जरा जड झाला आणि मोबाईल धरायला जमत नाही, म्हणून तर तुम्ही जरा घ्या। आज 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिन। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा देतो। शाळेत जायला काय मिळालं नाही, कारण हे सर्व सकाळची कामं होती, बाकी वाडीतले बाकी दादा वगैरे गेलेत। हा आता इथं खाली आमच्या गणपतीचा ढो आहे। आमचा गणपतीचा वाडीचा ढो महाडिक भावकीच्या इथली घरं आहेत त्यांच्या खाली तिकडं आहे। तर आम्ही आता चालतो आहे, ही आमची वाट बघा, पायवाट गणपतीच्या ढोवाची। कसा आहे सीन, आहे की नाही युरोपपेक्षा भारी, आपला कोकण जगात भारी हो। चला हा बारकासा ढो आहे आपला। टाकतो आहे, पाणी भरपूर आलेलं आहे। हा सोडा सोडा, केलप पहिलं सोडतील आणि मग एक एक सुटा करून टाकतील, म्हणजे व्हावल, कुठं अडकून राहायला नको एका ठितच जवळ। हा 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 होय, त्या आतमधल्या पिशव्या पण हे करायला लागतील।
त्या बारक्या टाकल्यावर चालेल, ही मोठी तेवढीच घ्या. गाव चांगले आहेत ना. हा या तुम्हाला ढोव दाखवता. हा आमच्या म्हावरुंगीवाडीचा गणपती विसर्जनाचा ढोव आहे. जास्त रुंद किंवा लांब नाही आहे, पण खोल आहे इथं. हा वरनं आमच्या तिकडनं 2 भावकींचं पर इथं पुढे एकत्र होतात नाही येतात. हा आमचा ढोव तसा हा असा पुढं रेव्यान भरतो. आम्ही बांधीन घालून करता अजून तोपर्यंत आरसीसी करायला पाहिजे असा. डबल असा टप्प्याचा काम केला तर भारी होईल. आणि इथं पण आरसीसी म्हणजे एवढा ढोव होईल. तर या बाजूला पण करायला लागेल तशी, नाही तर इकडं विहिरीकडे चढेल पाणी. ही आमच्या महाडिक भावकीची विहीर आहे. चला विसर्जन झालेलं आहे. आता आपण घरचा रस्ता धरूया. पाणी आता जाला वर केल्याशिवाय नाही दिसायचा. भरले असेल फुल नाही, हे मारलेले आहेत. खाली आहे. चला आमची वाट दाखवतो. वाट दिसतच नाही नुसता गावात, कारण आता माणसाच फिरत नाही इकडं. डायरेक्ट गणपतीलाच येतील. त्याच्यानंतर पुढच्या वर्षीच्या गणपती. नाही पहिला आम्ही आंघोळीला किती यायचा. मग पहिला ह्या ढोवर पण तुमच्या वडीतले तर खाली आटकीच्या ढोवर जास्त जायचे ना. आम्ही जास्त करून आम्ही इथे आटकीवर नाही. हा आणि मासे गरवाया, कुर्ल्या पकडाया. हा चालत ना आल्यावर. आता नाही, आता मोबाईल मध्ये सगळे. मोबाईल काय आणि आहेत कोण एक दोघं आहेत त्यांना आयशी पाठवीत पण नाही ढोवर. उलट्या दगडी उलट्या करायच्या आज. हा भेटल्या का कालवण बनवायचा. आता त्या कुर्ल्याला पण टेस्ट नाही. चेंज झाला. वातावरण बैलाला होय. फुला घे. हे बघा मी आता चालता येते ही वाट आहे, पण म्हणेल ही वाट आहे म्हणून नुसता जंगल. चला आनंदाच्या पूजेसाठी फुला काढतायत. ही फुला फेमस आहेत सगळीकडे आपल्याकडं पूजेसाठी. हा म्हणून वाचतात. इकडे बरीच आहे पण हात नाही बसायचं. चला हा मित्रांनो, आता विसर्जन वगैरे करून झालेला. आम्ही आता ढोवावरनं घरात निघालेला पोचतो आता 2 मिनिटात. दादा मूडमध्ये आहेत, वांद्राचा आवाज करतात. कोणाला आवाज देतात वाटतं तिकडे. हा तवा वरनं आवाज आला तू क्या म्हणता. तर आता हा व्हिडिओ आपण इथे थांबवूया. पुन्हा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओत. जो पाण्यावरचा व्हिडिओ असेल, उकलटी भरपूर आल्यात त्याचा व्हिडिओ दाखवेन तुम्हाला. तोपर्यंत टाटा बाय बाय. व्हिडिओ आवडलाच लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.